पुस्तक दुर्दम्य भाग 26. बळवंतरावांची अवस्था अगदी झपाटल्यासारखी झाली होती. अहोरात्र त्यांना शाळेशिवाय काही दुसरे सुचत नसे. दिवसभर तर ते शाळेतच असत, पण अनेकदा रात्री देखील काहीतरी काम काढून शाळेतच मुक्कामाला जात. घरी असले तरी आपल्या बायकोशी निवांतपणे बोलावे, घरात काय हवे नको त्याची चौकशी करावी असे काही त्यांच्या मनात येत नसे. साहजिकच त्यांना असे वाटे की इतरांनी देखील आपला सारा वेळ आणि साऱ्या शक्ती शाळेसाठीच खर्च कराव्या. इतर शिक्षक मंडळीही उत्साहाने काम करीत, पण बळवंतरावांप्रमाणे ती काही झपाटून गेलेली नव्हती आणि बळवंतरावांनी इतकी काम करायची जबरदस्त ताकद देखील त्यांच्यामध्ये नव्हती. पुन्हा त्यांनी कितीही काम केले तरी बळवंतरावांचे समाधान होत नसे. त्यांनी केलेलं काम कधी बळवंतरावांच्या मनास येत नसे. अगदी आपल्या मनाप्रमाणे त्यांनी काम करावे असे बळवंतरावांना वाटे, पण हे कधीच शक्य होत नाही हे कळण्याइतका व विशेषतः पटण्याइतका जगाचा अनुभव बळवंतरावांना आला नव्हता. आपल्या मनासारखे काम झाले नाही म्हणजे बळवंतराव ते स्वतःच करायला लागत आणि ते काम करायला लागले म्हणजे साहजिकच इतर माणसे ते त्यांच्यावर सोपवून बाजूला होत. त्यामुळे बळवंतरावांची अधिकच खात्री पटे की इतर माणसे काम चुकवितात. शाळेविषयी खरी निष्ठा त्यांच्या मनात नाही. प्रत्येक तरुण ध्येयवाद्याला असं वाटत असते की आपली ध्येयनिष्ठा ही अगदी उत्कट आणि विशुद्ध आहे. त्याचबरोबर त्याची अशी खात्री पटत जाते की इतरांची ध्येयनिष्ठा केवळ दिखाऊ नाहीतर तकलुपी आहे. त्याला असं वाटत असते की आपले ध्येय गाठण्याचा मार्ग आपल्यालाच काय तो सापडला आहे आणि इतर सर्वांनी मुकाट्याने आपल्या मागून आलं पाहिजे. इतरांनी त्याचे मानले नाही म्हणजे त्याच्या जीवाचा नुसता संताप होतो. इतर माणसे ध्येयाशी बेईमान झाली आहेत अशी त्याची अगदी खात्री पटते. थोडक्यात म्हणजे आत्यंतिक ध्येयवादी तरुण हा अत्यंत तापदायक प्राणी असतो आणि त्यावेळी तरी बळवंतराव त्याच कोटीतले होते. इतर खालच्या वर्गांना शिकवणारे शिक्षक बळवंतरावांना अंमळ भिवूनच असत. शक्यतो त्यांच्या मनाप्रमाणे वागत असत. पण खुद्द शास्त्रीबुवाच बळवंतरावांच्या लेखी उणे पडत तिथे काय करणार. शास्त्रीबुवांचा कारभार खरोखरच अव्यवस्थित आणि भोंगळ होता. वेळेवर शाळेत येणे, घंटा वाजली म्हणजे वर्गात जाणे, आपले सगळे तास घेणे ही शाळेची प्राथमिक शिस्त देखील त्यांच्याकडून नेहमीच पाळली जात असे नाही. एखाद्या वेळी घंटा होऊन गेली तरी ते रंगात येऊन शिकवीतच राहत आणि मग सगळ्या वेळापत्रकाचा गोंधळ उडवून देत. कचेरीच्या कामाबद्दल तर विचारूच नका. तसल्या कामाचा त्यांना विलक्षण कंटाळा. त्यामुळे हिशेब, पत्रव्यवहार वगैरे गोष्टी जागच्या जागी थपकून राहत. आधीच शास्त्रीबुवांना कामाचा उरक कमी, त्यात त्यांच्या मागे 17 व्यवधाने. त्यामुळे शाळेत पुरेसा वेळ त्यांना काम करता येत नसे आणि कामाचा अधिकच गोंधळ उडे. बळवंतराव त्यांची पुष्कळशी कामे करीत, पण किती झाले तरी शास्त्रीबुवा हेडमास्तर, त्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्यासाठी अडून राहत. त्यात पुन्हा बळवंतरावांनी एखाद्या कामाला शिस्त लावून दिली तरी शास्त्रीबुवा आपल्या अखत्यारीत तिसरेच काहीतरी करीत, त्यामुळे सगळाच गोंधळ उडून जाई. तापट बळवंतरावांना हे अजिबात सहन होत नसे. ते नामजोशांना म्हणत, हा काय शास्त्रीबुवांचा प्रकार, आपण काम करीत नाहीत आणि दुसऱ्यांना करू देत नाहीत. कधी ते म्हणत, निबंधमालेत मोठी फरडी आर्टिकल लिहितात, पण शाळेची रजिस्टरं काही नीट ठेवता येत नाहीत. असली कसली ही विद्वत्ता, आणि विद्वत्ता काय मोठी लागून गेली आहे. अंगुष्ठ मात्र विचार आणि त्याला लफ्फेबाज शैलीचं 17 हात पागोटं. एकदा तर ते म्हणाले, हे कसले आले आहेत मिशनरी, इकडे मोठेपणाचा आ म्हणून शाळेत पगार घ्यायचा नाही आणि तिकडे चित्रांचे कारखाने चालवून रुपयांच्या राशी गोळा करायच्या. असला त्याग करणारे काय हवे तेवढे मिळतील. मी मनात आणलं तर मला नाही का असले 4 कारखाने उभे करता यायचे. बळवंतराव एकदा रागावून बोलायला लागले म्हणजे वाटेल तसे टाकून बोलत. ते जितके बोलत तितके त्यांच्या मनात नसे. दुसऱ्यांचे दोष जसे त्यांना दिसत तसेच त्यांचे गुणही त्यांना कळत असत, पण दुसऱ्याविषयींचे हे चांगले विचार बहुधा बोलायचे राहून जात आणि त्यांच्या दोषाचे मात्र अगदी ठसठशीत प्रदर्शन होई. बळवंतरावांच्या मनात राग आला आणि तो मनातच राहिला असे कधी होत नसे. तो ताबडतोब वाजत गाजत चव्हाट्यावर येत असे. या बाबतीत देखील तसेच झाले. शास्त्रीबुवा एक दिवस हेडमास्टरांच्या कचेरीत बसले असताना बळवंतराव तेथे तावातावाने गेले आणि म्हणाले, शास्त्रीबुवा, गेले 8 दिवस स्वस्थपणे तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ते काही घडू शकलं नाही. शास्त्रीबुवांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. अहो, माझ्या मागे कामांची कशी झिम्मड लागून राहिली आहे पाहता ना. उसंत ती कशी मिळत नाही.
त्यातून निबंधमालेचं आर्टिकल पुरं करायचं होतं. तुमच्या इतर कामांशी आम्हाला काय कर्तव्य आहे? पण शाळेची कामं तुंबून राहिली आहेत. सगळी अव्यवस्था माजली आहे. त्याचा बंदोबस्त करायला हवा. शास्त्रीबुवा आपल्या नेहमीच्या धीमेपणाने म्हणाले. आता 4 दिवसांनी मला सवड मिळाली की सगळी प्रकरणं काय ती बघून टाकतो. दरवेळी तुम्ही असंच म्हणता. असं कसं चालेल? आम्ही जीव तोडून काम करतो आणि तुमच्यामुळे अडून राहतं. शास्त्रीबुवा निबंधमालेत जरी दुसऱ्यांचे वाभाडे काढीत असत तरी खाजगी जीवनात ते कधी कोणाला टाकून बोलत नसत आणि तोडूनही टाकत नसत. अनेकांच्या अगळिकी त्यांनी मुकाट्याने सहन केल्या होत्या. यावेळी देखील त्यांनी शांतपणा धारण केला. ते म्हणाले, अहो टिळक, असं निकरावर येऊन कसं चालेल? अंमळ धीमेपणाने घ्या. शाळेतली कामं ती काय मोठीशी असणार? हळूहळू ती निकालात काढू. दुसऱ्या कोणी हे बोलणे एवढ्यावरच संपवले असते. पण बळवंतरावांना भांडण अगदी टोकापर्यंत न्यायची नेहमीच खुमखुमी असे. ते म्हणाले, कामं करण्यात धीमेपणा तो कसला दाखवायचा? ती झटपटच उरकायला हवीत. शास्त्रीबुवा एवढे शांतीब्रह्म, पण त्यांना देखील राग आवरेना. एरवी शांत प्रसंगी ते गप्प बसले असते, पण यावेळी मात्र एक वाक्य तरी त्यांना बोलावेसे वाटले. ते थंडपणाने म्हणाले, माझा प्रकार हा असा आहे खरा. आणि आपल्या समोरच्या कागदावर त्यांनी आपली ठसठशी सही केली. बळवंतराव म्हणाले, ठीक आहे, तर माझाही प्रकार कसा असावा ते आता मला ठरवावं लागेल. नंतर लवकरच उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि बळवंतराव आपण काय करावे याचा विचार करू लागले. 4 लोकांना बरोबर घेऊन आपल्या मनासारखे काम करता यायचे नाही असे त्यांना वाटू लागले होते. चिपळूणकरांची ही तऱ्हा. आगरकर तिकडे फेलोशिपच्या नावाने डेक्कन कॉलेजात बसून राहिले होते. पुन्हा ते येऊन मिळाल्यावर देखील त्यांच्या वेगळ्या विचारांमुळे कटकटी निर्माण होण्याचा संभव होताच. त्यांना विधवांच्या दुःखांचाच कळवळा अधिक. बरे, इतर मंडळी म्हटली तर त्यांचा उत्साह काय तो दिसत होतोच. तेव्हा ह्या शाळेच्या नादी लागण्यात काय अर्थ होता? त्यांनी ठरवले की स्वतंत्रपणे आपण कुठेतरी वकिली करावी आणि पोटापुरते मिळवून मनाप्रमाणे देशकार्य करावे. मनात विचार आल्यावर स्वस्थ बसायचे हे बळवंतरावांच्या रक्तातच नव्हते. ताबडतोब ते आपले नसनेही उपासनीयांना घेऊन प्रवासाला निघाले. वकिली करायला ठिकाण चांगले कोणते ह्याची त्यांना पाहणी करायची होती. तेवढ्यात त्यांना कोणी म्हटले की चांगली सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून तुम्ही शाळा काढायची उठावठेव करीत आहात. देशसेवा वगैरे तुम्ही म्हणता तो निव्वळ देखावा आहे. तेव्हा बळवंतराव म्हणाले, इतकं जर आहे तर चांगली सरकारी नोकरी मिळवून मग तिच्यावर लाथ मारून दाखवतो. त्यांनी ताबडतोब मुंबईच्या गव्हर्नरकडे सब जज्जाच्या जागेसाठी अर्ज पाठवला. त्या अर्जाला गव्हर्नरच्या प्रायव्हेट सेक्रेटरीचं उत्तर आले. त्यात त्याने कळवले होते की उमेदवारांच्या यादीत टिळकांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात त्यांनी गव्हर्नर साहेबांना भेटण्यासाठी गव्हर्नमेंट हाऊसवर यावे असे पाचारणही केले होते. गव्हर्नराच्या प्रायव्हेट सेक्रेटरीचे हे पत्र बळवंतरावांनी त्या टीका करणाऱ्या गृहस्थांना दाखविले आणि ते म्हणाले, आता मात्र तुमच्या समाधानासाठी मी गव्हर्नर साहेबांपुढे नोकरीची याचना करण्यासाठी जाऊन उभा राहणार नाही. इतकेच सांगतो की BAला फर्स्ट क्लास मिळवलेले माझ्या तोडीचे अर्धदार या मुंबई प्रांतात 1-2 असतील. बळवंतराव जसे तापट होते तसेच अत्यंत स्वच्छ आणि तर्कशुद्ध विचार करणारे होते. त्यांच्या ताबडतोब लक्षात आले की देशकार्य करायचे म्हणजे त्यासाठी 4 माणसे एकत्र करणे अपरिहार्य होते. त्या कार्याचा तो स्वभावधर्मच होता. तेव्हा शाळेत जी अडचण निर्माण झाली होती ती अन्यत्र देशकार्य करायला लागल्यावरही उभी राहणारच होती. त्यातल्या त्यात मग शिक्षणाचे क्षेत्र असे होते की त्यात इतरांपासून अलिप्त राहून विद्याव्यासंगात एकट्यानेच घडून जाणे शक्य होते. केरुनाना नाही का अशाच प्रकारे आपले आयुष्य घालविले? तेव्हा आता बाकी प्रश्न राहिला होता तो मानापमानाचा. त्या बाबतीत मात्र हट्टी बळवंतराव एक पाऊल देखील मागे घ्यायला तयार नव्हते. पण तो प्रश्न शास्त्रीबुवांनी सोडविला. व्यावहारिक जीवनात भांडण करणे हे त्यांना रुचत नसे. त्यांचे चुलते सीतारामपंत उगीचच वाकडेपणाने वागत असत तरी त्यांना शास्त्रीबुवांनी कधी दुखावले नव्हते. शाळीग्राम चित्रशाळेचे काम पाहताना अतिशय बेजबाबदारपणे वागले होते, पण त्यांना शास्त्रीबुवांनी बोल लावला नव्हता. तो माणूस खरोखरच मोठ्या मनाचा आणि स्वभावाने अत्यंत सालस होता. बळवंतराव राईचा पर्वत करून एवढ्याशा निमित्ताने शाळा सोडून जाण्याच्या विचारात आहेत असे कळल्यावर शास्त्रीबुवांना वाईट वाटले. त्यांनी नामजोशांकरवी निरोप पाठवून बळवंतरावांना बोलावून घेतले.
बळवंतराव अंमळ घुश्यातच शास्त्रीबाईंच्या घरी जाऊन दाखल झाले. त्यांना पाहून शास्त्रीबा गंभीरपणा म्हणाले, टिळक, आपण हा जो महदोद्योग आरंभिला आहे त्यामागे आपला जर उच्च हेतू आहे, तो चालवीत असताना किरकोळ मतभेदांमुळे आपल्यात फाटाफूट व्हावी हे तुम्हाला इष्ट वाटतं का? एकत्र बसून लोणची घालताना बायका जशी भांडणं करतात तशी का आपल्याला करायची आहेत? बळवंतराव म्हणाले, उगीच भांडण करून आपल्या कार्याचा नाश करावा असं मला तरी कसं वाटेल? पण शाळेची व्यवस्था नीट चालत नाही असं वाटल्यामुळे मी आपल्याकडे आलो होतो. पण तुम्ही माझं बोलणं मनावरच घेईनात. त्याला काय करावं? टिळक, आपल्या शाळेबद्दल तुम्ही किती कळकळ आहे ते सर्वांनीच पाहिलं आहे. तेव्हा शाळेची व्यवस्था नीट लावावी यासाठी काय करायचं ते तुम्हीच सांगा, त्याप्रमाणे आपण करू. बळवंतरावांना काय सूचना करावी ते क्षणभर सुचेना. कारण अडचणी येत होत्या त्या हेडमास्टरांच्या अव्यवस्थित कारभारामुळे. त्या दूर करण्याचा मार्ग एकच म्हणजे शास्त्रीबुवांना त्या खुर्चीवरून उठवणे. पण हे तर केवळ अशक्यच होते. बळवंतराव गोंधळले खरे, पण क्षणभरच. त्यांच्या तल्लख गणिती बुद्धीने निरनिळ्या रचना मांडून त्या अडचणीतून मार्ग शोधून काढला. ते म्हणाले, खरी अडचण येते ती तुमच्या मागे कामांचा व्याप फार म्हणून. हेडमास्टरांच्या कामाचा तुमच्यावर फारच बोजा पडतो. तेव्हा मी असं सुचवतो की तुम्ही एखाद्या शिक्षकाची सुप्रिटेंडेंट म्हणून नेमणूक करावी आणि नित्याच्या व्यवस्थेची सगळी कामं त्याच्यावर सोपवावी. काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तेव्हा तुम्ही आहातच. शास्त्रीबुवांना हा तोडगा पसंत पडला. कारण वेळापत्रके, रजिस्टरे, परीक्षा वगैरे गोष्टींच्या जंजाळाचा त्यांना मनस्वी कंटाळाच होता. त्यांना हौस वाटे ती वर्गात आपल्या आवडत्या विचारांचे प्रतिपादन करण्याची. ते हसून म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला सुप्रिटेंडंट म्हणून नेमून टाकतो म्हणजे झालं. बळवंतराव एकदम म्हणाले, छे छे, मी ती जागा कदापि स्वीकारणार नाही. कारण त्याचा अर्थ असा होईल की मला ती जागा हवी होती म्हणून मी हे भांडण उकरून काढलं. मात्र त्या जागेला योग्य असा मनुष्य शोधून आणण्याची जबाबदारी मी घेतो. शास्त्रीबुवांनी मान डोलावली आणि बळवंतराव मोठ्या हुरूपाने बाहेर पडले. मात्र त्यांच्या आग्रही मनात एक रुखरुख राहिलीच, ती म्हणजे शास्त्रीबुवांच्या अन्य उद्योगांबद्दलची. शास्त्रीबुवांनी तर इतर सर्व गोष्टी सोडून शाळेला सर्वस्वी वाहून घ्यायला हवे असे त्यांना वाटत होते. शास्त्रीबुवा इकडे टिळकांची समजूत काढीत असता तिकडे सरकारी हायस्कूलचे हेडमास्तर आपल्या शाळेचा रिपोर्ट सरकारकडे पाठवण्यासाठी तयार करीत होते. त्यात त्यांनी मुलांची संख्या कमी होण्याचे कारण दिले होते ते असे, येथे काही उनाड व हुच्चे तरुण मंडळी एक नवीन खाजगी शाळा काढल्यामुळे तूर्त या शाळेतील संख्या कमी झाली आहे. परंतु अशा शाळांची स्थिती केवळ कुत्र्याचे मुतातून उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे क्षणिक असल्यामुळे आमचे शाळेची संख्या कायमची कमी होण्याची फारशी भीती नाही. शास्त्रीबुवांनी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आदल्या दिवशी विद्यार्थी व इतर जमलेले सभ्य गृहस्थ यांपुढे केलेल्या भाषणात आपल्या शाळेविषयीची विशेष प्रौढीचे उद्गार काढले होते. सरकारी शाळेला देखील आपल्या शाळेने हादरून सोडले याविषयी त्यांनी अभिमान व्यक्त केला होता. आपली शाळा सुरू होण्याच्या मार्गात मोडकांनी ज्या अडचणी उपस्थित केल्या होत्या त्याबद्दल त्यांची शेलक्या विशेषणांनी संभावना केली होती. त्यामुळे चिडून जाऊन मोडकांनी वरील अर्वाच्य टीका केली होती. पण शास्त्रीबुवा ते शास्त्रीबुवा, त्यांच्या शिव्या देखील अभिजात आणि मर्मभेदक शैलीत दिलेल्या. त्याची सर मोडकांच्या बिभत्स शिव्यांना कशी येणार? मोडकांच्या या रिपोर्टाची हकीकत बळवंतरावांना कळली तेव्हा मोडकांना पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. या कामासाठी त्यांना आपट्यांसारख्या माणसांची गरज होती. पण आपट्यांना शाळेत यायला तयार करायचे कसे आणि त्यांना आपल्या मिशनरी तत्त्वांच्या चौकटीत बसवायचे कसे?